तर जय हिंद जय महाराष्ट्र. तर वन विभागाचं जे 21 तारखेचं आणि 22 तारखेचं ग्राउंड आहे ते परत होणार आहे. तर ज्या मुलांना ते परत देण्याची इच्छा आहे आणि ज्यांची पॉसिबिलिटी आहे इथं वापस येण्याची, म्हणजे नागपूरला ग्राउंड देण्याची जे पॉसिबल असतील त्यांच्यासाठी, त्यांना एक प्रोसेस असणार आहे ते म्हणजे जीमेल. तर जीमेल कसा करायचा आहे, मेल कसा करायचा आहे डिपार्टमेंटला, मागच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात फर्स्ट मी सांगितलं होतं तुम्हाला मेल कसा करायचा, ते ऑब्जेक्शन मेल सांगितलं होतं. त्या प्रकारे सुद्धा तुम्ही मेल केला असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, पण आज मी तुम्हाला प्रॉपर फॉर्मॅटमध्ये सांगणार की मेल कसा करायचा. तर आज मी तुम्हाला ते प्रॉपर डायरेक्ट फॉर्मॅटच बनवून देणार. किंवा फक्त तुम्ही इथून कॉपी करायचा, इथून बघायचा, कॉपी करायचा, नाहीतर एक स्क्रीनशॉट मारायचा, एखाद्या ॲपमध्ये जाऊन त्याचा टेक्स्ट कॉपी करायचा आणि तो जरी पेस्ट केला तरी चालते. पण मी तुम्हाला ते थोडंसं त्याच्यात इम्पॉर्टन्स काय भरायचे ते सांगतो. ओके. तर हा हा करायचा आहे तुम्हाला या प्रकारे मेल. ओके. इथं तुमचा विषय असला पाहिजे, क्लिअरली समजावतो 2 मिनिटात. ओके, क्लिअर दिसत व्हिडिओ. इथं तुम्हाला तुमचा हे करायचं आहे, म्हणजे हा विषय असला पाहिजे तुमचा. हाच टेक्स्ट फक्त तुम्हाला कॉपी करून पेस्ट करायचा. पहिले तुमचा विषय असला पाहिजे वन विभागाला विनंती, त्यानंतर प्रिय सर किंवा महोदय, त्यानंतर माझे नावच्या जागी तुमचं इथं ब्रॅकेटमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे तुम्हाला. इथं ब्रॅकेटमध्ये तुमचं नाव टाकायचं. ब्रॅकेटमध्ये तुमचं नाव झाल्याच्या नंतर इथं तुमचा चेस्ट नंबर टाकायचा. ज्या दिवशी 21 तारखेला किंवा 22 तारखेला तुम्हाला जो पण चेस्ट नंबर भेटलेला आहे तो इथं तुम्हाला टाकायचा. चेस्ट नंबर टाकल्याच्या नंतर पहा इथं मी लिहिलेलं पण आहे तुमचा चेस्ट नंबर. ओके. त्यानंतर मेरिट लिस्ट म्हणजे लिस्ट लागली होती आपली मार्कची, तर मार्कच्या लिस्टमध्ये तुमचा मेरिट लिस्ट कितव्या क्रमांकावर आहे, म्हणजे कोणाचा 32,000, 33,000, 21,000, 20,000, 10,000, 5,000, जे काही या तुमचा मेरिट क्रमांक असेल, मेरिट लिस्ट नंबर असेल, ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. पहा इथं लिहिलेलं आहे मेरिट नंबर. इथं मेरिट नंबरच्या जागी ब्रॅकेटमध्ये तुमचा नंबर टाकायचा आहे तुमचा. नंतर हा टेक्स्ट तुम्ही जसा तसा कॉपी केला तरी चालते, नाहीतर थोडासा याच्यात चेंजेस केला तरी चालते. मी थोडासा त्याला वेगळ्या कलरमध्ये घेतो म्हणजे तुम्हाला क्लिअरली समजून जाईल. हे पहा, ह्यो टेक्स्ट तुम्ही जसा आहे तसा घेतला तरी चालते, किंवा याच्यात तुम्ही थोडासा तुमच्या अनुसार बदल केला तरी चालते, पण हा टेक्स्ट तुम्हाला टाकायचा. मी एक फॉर्मॅट दाखवतोय तुम्हाला की अशा प्रकारे तुम्हाला करायचं. नंतर तुम्हाला धन्यवाद करायचे, तुमचं नाव टाकायचे, तुमचा मोबाईल नंबर तर टाकला तरी चालते. आता ईमेल आय डी फक्त जे फॉरेस्ट डिपार्टमेंटची ईमेल आहे ते क्लिअरली इथं तुम्हाला वाचून घ्यायची, किंवा नाहीतर इथून स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. हे तुम्हाला क्लिअर दिसत असेल, दुसरा कलर घेतो म्हणजे क्लिअर दिसत. ओके. हे पहा तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटची क्लिअर दिसत असेल, आणि मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल तिथून पण तुम्ही कॉपी करू शकता. हे रिक्वायरमेंट 2023 नागपूर सर्कल @gmail.com. तर हे तुम्हाला ह्याच मेलवर मेल करायचं आहे. तुम्हाला मी सांगतो एका दिवसाच्या आत, म्हणजेच 12 तासाच्या आतच आहे, 12 तासाच्या आत तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल. 12 तासाच्या आत. ज्या मुलांनी केलेले ऑलरेडी त्यांचं द बेस्ट, पण ज्यांनी नाही केले त्यांना 1 तारीख मी इथं सांगतोय तुम्हाला, लक्ष ठेवा. 1 तारखेच्या 12 वाजायच्या आत, रात्री 12 वाजायच्या आत तुम्हाला हा मेल करायचा आहे. म्हणजे ज्या दिवशी आपली व्हिडिओ अपलोड होईल त्या दिवशी तुम्हाला 1 तारखेला याचा 12 वाजे लोक मेल करायचा आहे. आरामशीर करायचा आहे, नॉट अ प्रॉब्लेम. काही जरी प्रॉब्लेम जरी असतील तरी वाटलंच तर तुम्ही मला इंस्टाला मेसेज करा, कारण तिथं मी हा बरोबर टेक्स्ट तुम्हाला फॉरवर्ड करू शकतो. हा फॉर्मॅट जो आहे तो बरोबर तिथं तुम्हाला हे करू शकतो, सेंड करू शकतो. त्यानुसार तुम्ही तिथूनच कॉपी करून तुमची डिटेल थोडी मॅनेज करून, जसं की इथं नाव घेऊ, सगळ्या गोष्टी मॅनेज करून तुम्ही अपलोड करू शकता. आता ज्यांना मेल करता येत नाही, थोडासा मेल बी करता येत नाही, त्यांना पण मी थोडासा मेल करणं शिकवतो 2च मिनिटात की कसा मेल करायचा. लय इझी आहे, तुम्हाला 2 मिनिटात फक्त फॉर्मॅट समजून गेला. फॉर्मॅट इथं काय लिहायचं, नागपूर फक्त तुम्हाला ईमेल आय डी क्लिअरली लिहायची. ईमेल आय डीचा रिप्लाय तुम्हाला लगेच येऊन जाईल. काही मुलांना आला पण असेल, काही मुलांना नसेल आला. आणि ज्यांना ईमेलचा रिप्लाय पण येणार नाही त्यांनी 4 तारखेला ग्राउंडवर पोहोचायचं. 4 मार्च कितीला, 4 मार्चला तुम्हाला ग्राउंडवर पोहोचायचं आहे. 4 मार्चला तुम्ही ग्राउंडवर पोहोचले तरी चालतात. आता मी तुम्हाला थोडक्यात सिंपल भाषेत 1 मिनिट 1 सेकंद तुम्हाला मेल कसा करायचा ते पण शिकवतो. ओके, 2 मिनिटं. मेल करणं लय इझी आहे, फक्त हा फॉर्मॅट समजून गेला असेल, वाटलंच तर तुम्ही स्क्रीनशॉट करा, मी साईड लिहतो. 2 मिनिटात स्क्रीनशॉट काढा फास्टमध्ये. आता तुम्हाला 2 मिनिटाच्या आत मी मेल कसा करायचा ते पण शिकवतो. असतात काही मुलांनी मेल केलेले नसतात, कधी मेलचं जास्त काम पण नाही पडत, त्याच्यामुळे मुलांना थोडासा प्रॉब्लेम येते मेलमध्ये. ओके, मी इथं पण लिहिलेले तुम्हाला पेस्ट करण्यासाठी लिहिलं होतं.
सगळ्यात पहिले मी तुम्ही जीमेल जेव्हा ओपन करसाल तेव्हा तुम्हाला असा प्लॅटफॉर्म शो करेल, सेम असा बघून घेसाल. तर तुम्हाला आता जायचंय, मी इथं मार्क करतो म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट हायलाइट होईल. ओके, इथं मार्क करतो. आता इथं तुम्हाला एक कंपॉज म्हणून नाव दिसत आहे, त्या कंपॉज मध्ये तुम्हाला जायचंय. इकडे बघा, इथं एक पेनाचं चिन्ह दिसत आहे, मी सर्कल करतोय कंपॉज म्हणून. इथं तुम्हाला क्लिक करायचंय. आता लगेच आपण क्लिक करू आणि त्याच्यानंतर तुम्हाला क्लिअर सांगतो. कंपॉज वर क्लिक केलं त्याच्यानंतर तुम्हाला असा प्लॅटफॉर्म शो होईल, दिसलं. तर इथं तुम्हाला तुमची आयडी मेन्शन होईल, म्हणजे तुमची जी ईमेल आयडी आहे ती इथं तुम्हाला मेन्शन होईल. इथं तुम्हाला तुमची ईमेल आयडी मेन्शन होईल. इथं मी रेड कलर देतो. आता इथं तुम्हाला टू नाव दिसतंय ना, या टू नावावर तुम्हाला ती ईमेल आयडी सेंड करायची, जी की मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली फॉरेस्ट डिपार्टमेंटची. फॉरेस्ट डिपार्टमेंटची आयडी तुम्हाला टू वर सेंड करायची, लक्षात ठेवा. टू किंवा फ्रॉम, म्हणजे फ्रॉम मध्ये तुमची आयडी असणार, टू मध्ये तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटची आयडी इथं टाकायची आहे. कुठं? टू मध्ये. टूच्या इथं तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटची आयडी टाकायची आहे, डॅश 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 डॅश. ओके. आता सब्जेक्ट. आता सब्जेक्ट काय भानगडे, तर सब्जेक्ट मध्ये मी जो फॉर्मॅट दिला तो फॉर्मॅट तुम्हाला इथं पेस्ट करायचा आहे. इथं आणायचं, इथं सरळ सरळ क्लिक करायचं. आता तुम्हाला ते पण दाखवतो. क्लिक केल्याच्या नंतर कसा प्लॅटफॉर्म, इथं क्लिक केलं. क्लिक केल्याच्या नंतर असं 2 मिनिटं प्रेस करून ठेवायचं. इथं पेस्ट नाव येईल, त्या पेस्टवर क्लिक करायचं. पेस्टवर क्लिक केल्याच्या नंतर मी जो फॉर्मॅट दिलेला आहे तुम्हाला तिथे ऑटोमॅटिकली तो अपलोड झालेला दिसेल. त्यानंतर तुम्ही त्याला कस्टमाइज करू शकता तुमच्या हिशोबाने, नाव, गिव, चेस्ट नंबर, कॉन्टॅक्ट नंबर इत्यादी जे करायचं ते. तर तुम्ही कस्टमाइज केल्याच्या नंतर तुम्हाला इथं कंपॉज, डबल कंपॉज ईमेल नाव दिसत असेल तर त्याचं काही घेणदेण नाही आपल्याला. सरळ आपल्याला बॅक जायचं. एक मिनिट हा. गेलं. जेव्हा तुम्ही इथं तुमच्या टोटल डिटेल्स भरसाल, जेव्हा तुम्ही इथं तुमच्या टोटल डिटेल्स भरसाल, इथं तुम्हाला सेंडचं नाव येईल. वाटलंच तर आपण एक मिनिट सेंड पण करून बघू, म्हणजे तुम्हाला क्लिअरली दाखवून देतो. एक मिनिट हा. तर असं जेव्हा प्लॅटफॉर्म तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. सर डन. कुठं? बॅक जाऊन परत सांगतो, बॅक जाऊन परत सांगतोय, क्लिक करून देतो वाटलंच तर. तिथं जेव्हा फॉर्मॅट वगैरे सगळ्या क्लिअर होईल तेव्हा इथं पहा, इकडे कोपऱ्यात वरती तुम्हाला एक असं सेंडचं बटन दिसेल. मोबाईलमध्ये खाली दिसते, लक्षात ठेवायचं, पण असंच दिसणार. मोबाईलमध्ये पण असंच दिसणार. सध्या मी डेस्कटॉप व्हर्जन मध्ये आहे त्याच्यामुळे थोडंसं असं दिसते. बाकी तुम्हाला पिनचं थ्री डॉट्स पण असे दिसतील. त्या सगळ्या प्लॅटफॉर्म असं दिसेल. तर तुम्हाला सेंडवर क्लिक करायचं. या इथं असा आयकन असेल तो, या आयकनवर तुम्हाला क्लिक करायचं. या आयकन मध्ये जसं तुम्ही क्लिक करसाल तुमचा मेल सेंड होईल. आता इथं मी टाकलेलं नाही ईमेल वगैरे, नाही तर हा सेंड झालेला दिसत तुम्हाला. तरी पण मी बॅक मध्ये जाऊन सेंड मेसेज मध्ये दाखवतो की आपण कोणकोणते मेसेज सेंड केले. आता तुम्हाला तो मेसेज सेंड झाला का नाही हे कुठं बघायचं आहे माहिती आहे का? इथं वरती 3 लाईन वर जायचंय. कुठं? इथं 3 लाईन वर. परत मी तुम्हाला इथं पण हायलाइट करून देतो, काही टेन्शन नाही. इथं तुम्हाला जायचंय, इकडे बघा, बघू शकता. इथं 3 लाईन वर क्लिक करायचंय. इथं 3 लाईन वर जसे क्लिक करसाल, केलं क्लिक, त्यानंतर परत तुम्हाला इथं सेंड नाव दिसेल, सेंड. या सेंड वर क्लिक करायचे. या सेंड वर क्लिक करायचे. बघितला? सेंड वर क्लिक केल्याच्या नंतर परत असा प्लॅटफॉर्म शो होईल. ओके. आता इथं आपण कोणाला मेसेज सेंड केलेला आहे, कोणाचा मेसेज गेलेला आहे तो आपल्याला दिसेल. सेंड झाला तरच इथं दिसेल, नाहीतर हा कुठं, तुम्ही जो मेसेज सेंड केला म्हणजे सेंड केला तुम्ही आणि तुमच्याकडून सेंड झाला नाही, जो सेंड झाला नाही तुम्हाला तो ड्राफ्ट मध्ये दिसत असते. या इथं मी ते पण तुम्हाला क्लिअरली दाखवून देतो. इथं या आयकन मध्ये तुम्हाला ते दिसेल. परत तिथं जाऊन त्याची कस्टमाइज करून परत सेंड करायचं आहे. ठीक आहे, इथं दिसेल ते. ओके. तर काही प्रॉब्लेम असतील याच्या पुढेही जे की मी व्हिडिओमध्ये कव्हर करू शकलो नसतील ते तुम्ही कमेंट मध्ये विचारायची. वाटलंच तर तुम्हाला फॉर्मॅट मी इन्स्टाला सेंड करून, इन्स्टा आयडी पण मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन. तिथून तुम्ही इन्स्टाला जाऊन तुम्हाला फॉर्मॅट वगैरे पाहिजे असेल तर ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट की तुम्हाला 1 मार्च च्या 12 वाजता, रात्री 12 वाजेपर्यंत, कधी? रात्री 12 वाजेपर्यंत हा ईमेल तुमचा तिकडं गेला पाहिजे. कुठं? फॉरेस्ट डिपार्टमेंटला. फॉरेस्ट डिपार्टमेंटला मागच्या व्हिडिओ ज्यांनी क्लिअर बघितला असेल त्यांना तर मला वाटते मेल करणं समजून गेला असेल की कसा मेल करायचा, ऑब्जेक्शन मेल कसा असते. आणि याच्यानंतर पण तुम्हाला जे पण मेल करायचे असतील फॉरेस्ट डिपार्टमेंटला नागपूर थ्रू, म्हणजे नागपूरच हेडक्वार्टर आहे. हेडक्वार्टर नागपूरच आहे वन विभागाचं. तुम्हाला जे त्याला मेल करायचा असेल, पण हा जी ईमेल हा भरतीसाठी
त्यांचा ऑफिशियल मेल पण दुसरा आहे. ते ऑफिशियल मेल पण मी तुम्हाला कधी काम पडलं तर नक्की सांगेल. तो ऑफिशियल मेल किंवा तुम्ही गुगलहून पण ऑफिशियल मेल काढू शकता त्यांचा. तर 1 मार्चला 12 वाजायच्या आत तुम्हाला हा मेल फॉरेस्ट डिपार्टमेंटला गेला पाहिजे. आणि ज्यांचं ग्राउंड 21 आता येणाऱ्या 4 मार्चला आहे, तुमचं ग्राउंड 4 मार्चला लक्षात ठेवा. 4 मार्चला तुम्ही तयार राहायचे. थोडं परत स्ट्रिंग वगैरे प्यायचे. काही प्रॉब्लेम असतील 4 तारखेला इंजुरी वगैरे व्हायला असतील, काही मेडिकल सजेशन पाहिजे असेल तर मेडिकल सजेशन सुद्धा मी देईल. त्या प्रकारचं नाही, ज्या प्रकारचा तुम्ही विचार करायला लागले त्या प्रकारचं मेडिकल सजेशन नाही बोलत आहे मी. मेडिकल सजेशन म्हणजेच तुम्हाला काही शारीरिकदृष्ट्या काही प्रॉब्लेम झाला असेल तर मी त्याच्यासाठी तुम्हाला मेडिकल सजेशन देऊ शकतो काय पाहिजे असेल. पण तो विचार जो करायला त्या बाबतीचं नाही देणार आणि त्या बाबतीचं कमेंटमध्ये बोलू पण नका, कारण ते बरोबर नसतं. ठीक आहे. तर 4 मार्चला सगळेजण रेडी राहायचे. ज्यांचं ग्राउंड आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ लक. चांगलं ग्राउंड मारून या. ठीक आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.